नमस्कार, मी सायली जंगम. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत म्हणजे खूप सारे ऑर्गनायझर असतात, साडी ऑर्गनायझर असतं, म्हणजे खूप सारे ऑर्गनायझर असतात. तर मागच्या आठवड्यात एक व्हिडिओ टाकले मी मेकअप पाऊचची उरल्या सुरलेल्या कपड्यापासून, तर ती सुद्धा तुम्ही पाहू शकता. तर तसंच आता एक मोठ्या साईजचं ऑर्गनायझर घेऊन आले. म्हणजे ब्लँकेटसाठी मी हे बनवते. म्हणजे साड्याही ठेवू शकतो आपण, पण ब्लँकेटसुद्धा आपले इकडे तिकडे पडलेले असतात आस्ताव्यस्त. तर दोन ब्लँकेट आरामशीर राहतील मोठ्या साईजचे. म्हणजे डबल बेडच्या साईजची जशी बेडशीट मोठी असते तसेच मोठे ब्लँकेट असतात, ते आरामशीर 2 राहतील. तेवढ्या साईजचं हे मी ऑर्गनायझर बनवते आणि तेही फक्त अस्तर वापरून बनवते. बस काही कटिंग वगैरे काही नाही. 3च पीस काढून घ्यायचे आहेत. फक्त 3 आणि 3च पीस घ्यायचे आहेत. हे बघा, कुठे सेप द्यायचा नाही आहे, काही नाही आहे आणि अगदी सोपी पद्धत आहे हे ऑर्गनायझर. आणि हे फक्त मी कापड वगैरे लावत नाही, फक्त अस्तरचंच बनवते. जसं म्हणजे ऑनलाईन मिळतं तसंच, मार्केटमध्ये मिळतं तसंच बनवते. आणि हे अस्तरची क्वालिटी खूप चांगली आहे, त्यामुळे मी कापड वगैरे लावत नाही आहे. जर तुम्हाला ह्याच्यावर कापड लावायचं असेल तर कापडही लावू शकता. तर आता ह्याचं फक्त मेजर सांगते तुम्हाला. तर हे बघा, दोन पीस काढून घ्यायचे आहेत. 12.5 बाय 12.5 इंचाचे 2 पीस काढून घ्यायचे आहेत. हे बघा, 12.5 बाय 12.5 इंच, म्हणजे सेंटीमीटर नाही, इंच. 12.5 इंचाचे 12.5 बाय 12.5 इंचाचे 2 पीस काढून घ्यायचे आहेत. तर हे बघा, हे 2 चौकोन काढून घेतलेत मी. हे बघा, 2 पीस काढून घेतलेले आहेत 12.5 आणि हा एकच पीस आहे 50 बाय 20, म्हणजे उंची 50 इंचाची आहे आणि 20 इंच. हे बघा, हे रुंद 20 आहे आणि पूर्ण उंची आहे ह्याची 50 इंचाची. तर हे झालं मेजरमेंट, एवढंच मेजरमेंट आहे आणि काही नाही. हा एक चौकोन आहे 50 बाय 20 इंचाचा आणि हे 2 चौकोन आहेत 12.5 बाय 12.5चे. तर हे मेजर झाले. 2 रनर घेतलेत. हे बघा, मोठी चेन जरा लावणार आहे 5-6 नंबरचे, तर 2 रनर घेतलेत. आणि चेनचं मेजर हे ऑर्गनायझर पूर्ण झाल्यावर मोजूनच लावायचे आहे, कमी जास्त पडू नये. तेव्हा मेजर सांगते चेनचं पूर्ण होईल तेव्हा. आणि क्रॉसपट्टीसाठी कापड लागेल. तर हे बघा, हे ब्लाऊजचंच उरलेलं आहे, ब्लाऊज शिवून उरलेलं. तर हेच मी यूज करणार आहे क्रॉसपट्टीसाठी. हे बघा, तर हे घेतलं आहे. तर तुम्ही कोणत्याही रंगाचं कापड वापरू शकता क्रॉसपट्टीसाठी. तर ह्याची आता आपण शिलाई पाहूयात. खूप सोपं आहे, सहज जमेल तुम्हाला. तर आणि थोडंसं प्लॅस्टिक लागणार आहे, ट्रान्सपरंट प्लॅस्टिक येतं ते लागणार आहे. बॅगसाठीचं येतं, म्हणजे बॅगसाठी वापरण्यात येतं ट्रान्सपरंट प्लॅस्टिक, तर ते लागणार आहे. तर हे बघा, हे मी खेळण्यातल्या गाडीचंच घेतलं आहे, म्हणजे सॉफ्टवालं आहे, हे कडक नाही आहे. हे बघा, तर जरासं चुरगळलं होतं तर प्रेस करून घेतले. प्रेस कशी करायची ती एका व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं आहे, म्हणजे रेनकोटचं जे हे दाखवले एक व्हिडिओ, त्यामध्ये दाखवलं आहे. तर हेच वापरणार आहे मी प्लॅस्टिक. हे पाहू शकता, हे गाडीचं आहे, म्हणजे गाडी होती ह्यामध्ये छोटी खेळण्यातली. तर मला चांगलं वाटलं. तर आजपर्यंत मी प्लॅस्टिक काही विकत आणलेलं नाही आहे कधी, असंच वापरते. किंवा साड्यांच्या ज्या बॅग जे येतात ना, त्यांना असं प्लॅस्टिक असतं, तर तेही यूज केलं तरी चालेल. तर ह्याचं मेजरमेंटसुद्धा नंतर सांगते. तर आता हे बघा, एक पीस घ्यायचा आहे, म्हणजे कोणत्याही एका साईडने. जो 50 बाय 20 इंचाचा जो पीस आहे, तर कोणतीही एक साईड आपल्याला घ्यायची आहे. तर आता हा पीस थोडासा मोठा आहे, म्हणजे अखंड नसेल तर जॉईंट दिला तरी चालेल. तुम्ही ह्याच्यावर कापडसुद्धा वापरू शकता कोणतंही, म्हणजे जुन्या बेडशीट वगैरे, वापरात नसलेले शर्ट पीस यांचाही वापर करू शकता. तर हे बघा, हा एका साईडने मी घेतलेला आहे. तर इथे 4 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे, म्हणजे बरोबर सेंटर पकडून 4 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे. तर इथे मी 4 इंचावर मार्किंग करते. आणि उंची घ्यायची आहे 8.5 इंचाची. 8.5 म्हणजे 8ही चालेल, कारण इथेच आपल्याला ते ट्रान्सपरंट प्लॅस्टिक लावायचं आहे. तर तुम्हाला हे जेवढं ओपन हवं तितकं ठेवू शकताय तुम्ही. तर मी 4 इंच रुंद आणि 8.5 इंच
लांब ठेवलेला आहे, तर इथे कमी जास्त करू शकता तुम्ही. म्हणजे जे आपण ब्लँकेट किंवा साड्या ज्या ठेवू त्या इथून आपल्याला दिसतील. तर हे आता कट करून घ्यायचं आहे आणि याच्यापेक्षा प्लॅस्टिक थोडंसं एक्स्ट्रा ठेवायचं आहे. तर हे पहा क्रॉस पट्टी काढून घेतलेली आहे. तर आता हे अस्तर आहे ते मी उलटं ठेवलं आहे, हे बघा. आणि आता इथे ही पट्टी अटॅच करून घेऊया. तर उलट्या साईडने मी ठेवते. तर आता इथून सुरुवात करते. अशी चौकोनी जोडून घ्यायचे आहे. म्हणजे जे हे चौकोन कट केलेत असे पूर्ण जोडून घ्यायचे आहे. मग तुम्हाला पलटी करायचं दाखवते. तर हे पहा पूर्ण पट्टी जोडून झालेली आहे. तर इथे कॉर्नरला थोडीशी एक प्लेट टाकले, ही बघा छोटूशी, म्हणजे फोल्ड होईल. इथे कमी पडणार नाही पलटी करू तेव्हा. इथे पण आता इथे कट मारायचे आहेत दोन्ही चौकोनाला, म्हणजे जिथे कॉर्नर येतात तिथे. तर ते कट मारून घ्यायचा कॉर्नरला. आता मी सरळ करते, हे बघा. तर आता हे कापड आता असं फोल्ड करायचं, असं फोल्ड करायचं आणि चारी बाजूने शिलाई करून घ्यायची, ही बघा अशी. तर आता छान अशी पायपिंग दिसेल वरती आणि आतून आपल्याला प्लॅस्टिक लावता येईल. तर हे पहा पायपिंग झालेली आहे, हे बघा. तर याची फिनिशिंग झालेली आहे. तर हे बघा हे कटिंग केलेला जो चौकोन आहे यातला, तर ह्यापेक्षा थोडंसं प्लॅस्टिक जास्त घ्यायचं आहे. तर हे बघा म्हणजे आता मशीनच्या कवर पाटावर दिसणार नाही, हे बघा. ह्याच्यापेक्षा थोडंसं एक्स्ट्रा घेतलं हे प्लॅस्टिक. तर ते आता आपल्याला अटॅच करायचं आहे, हे बघा. तर थोडंसं मार्जिन ठेवलं आहे जास्त, 1-1, 1.5 इंचाचं. म्हणजे तुमच्या माहितीसाठी सांगते, हे 10-10.5 इंचाचं चालेल. पण जे आपण कटिंग केले त्यापेक्षा थोडंसं एक्स्ट्रा घ्यायचं आहे. तर आता इथे आपल्याला हे प्लॅस्टिक अटॅच करून घ्यायचं आहे. किंवा हे जे प्लॅस्टिक आहे त्यालाही पायपिंग करून असं जोडलं वरून तरीही चालतं. म्हणजे इथे पायपिंग करायची तिन्ही साईडला आणि हे असं वरती जोडायचं, तसंही चालतं. पण मी आता हे बघा, हे जर समजा हे खराब झालं तर नुसतं प्लॅस्टिक आपल्याला काढता येईल, यासाठी मी असं लावते. तर इथे आता हे प्लॅस्टिक आपल्याला असं तिन्ही साईडने जोडून घ्यायचं आहे. ह्या शिलाईवर एक शिलाई मारून अटॅच करून घ्यायचं आहे. तर हे पहा प्लॅस्टिक अटॅच झालेलं आहे, हे बघा. आणि आतल्या साईडने जे एक्स्ट्रा असेल ते फोल्ड करून घ्यायचं आहे. तर हा झाला आहे फ्रंटचा, म्हणजे हा पार्ट आहे प्लॅस्टिक लावले तो फ्रंटचा आहे. तर इकडे मी हा पीस मोठा आहे तर जरा वरती घेते फोल्ड करून, हे बघा. तर आता हे बघा या साईडला 12.5 इंचावर मार्किंग करायचं आहे. तर हा पीस मोठा आहे त्यामुळे थोडंसं मशीनच्या पाटावर थोडं हे होतं आहे एक्स्ट्रा. तर हे बघा 12.5 इंचावर आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. बरोबर 12.5 येईल तिथे मार्क करायचं आहे. तर हे बघा इथे 12.5वर मी मार्किंग करते. तर त्याच पद्धतीने या साईडला सुद्धा 12.5वर मार्किंग करायचं आहे, हे बघा या साईडने. तर 12.5वर मार्किंग करून घेतलेलं आहे. तर आता 12.5 हे इथून सोडून द्यायचं आहे. आणि आता आपल्याला साईड पीसचे जे 2 12.5चे पीस काढले होते ते आता अटॅच करून घ्यायचे आहेत. तर हे पहा इथे 12.5वर मार्किंग केलं होतं तर तिथेच बघा हा दुसरा पीस ठेवलेला आहे. म्हणजे हे 12.5 इंच मार्किंग केले ते सोडायचं आहे. म्हणजे हा बघा तो पीस इथे मार्किंग आहे तर इथून हा मी इकडे सोडते, हा बघा. आणि इथे हा पीस इथे ठेवते आणि याचा सेंटर हे बघा इथला सेंटर करायचा आहे. तर इथे सेंटर करून घेते. इथे सेंटर केला तर या साईडला पण तसंच करायचं आहे. जिथे 12.5 इंच मार्किंग केले तो हा बघा हा स्पेस हा सोडून देते मी. इथे हा पीस ठेवायचा आहे म्हणजे जो फ्रंटचा बनवलाय तो, हा बघा
हे मार्किंग आहे तिथे ठेवलं आहे मी, हा बघा. आणि आता हे बघा, हे 2 पीस एकमेकावर आहेत. तर आता इथे सेंटर करायचं आहे. तर इथे सेंटर करते. तर हे बघा, आता सेंटर, हा फ्रंटचा पार्ट आहे. तर हा बघा, इथे सेंटर आहे. तर हा सेंटर आहे. तिथेच आपल्याला जो 12.5 इंचाचा जो पीस काढला होता, 12.5 बाय 12.5चा, हे बघा. तर याचा सुद्धा सेंटर करायचा आहे आणि आपल्याला जोडून घ्यायची सुरुवात करायची आहे. तर इथे सेंटर करते. 12.5चा जो पीस आहे, कारण 12.5 बाय 12.5चा आहे, त्यामुळे कोणत्याही साईडनी सेंटर केला तरीही चालेल. तर त्याचा सेंटर करते. तर आता हे बघा, हा सेंटर आणि हा सेंटर इथे एकमेकांवर ठेवायचे आहेत. हे बघा, इथे एकमेकांवर ठेवायचे आणि इथून शिलाई करायची. इथे आल्यावर तुम्हाला दाखवते. तर इथून मी आता हा जोडायला सुरुवात करते. इथे येईन तेव्हा तुम्हाला इकडे जोडायचं दाखवते. हा स्ट्रेट करायचा आहे. तर हे पहा, हे बघा, इथून शिलाई सुरुवात केली. हे बघा, इथून इथे थोडंसं ठेवलं आहे मी, हे बघा, इकडे जोडण्यासाठी. तर इथून स्ट्रेट शिलाई केली. हे बघा, स्ट्रेट केली, इथे येऊन थांबले. हे बघा, तर आता इथे हे बघा, सुई खालीच ठेवायची आहे. सुई खाली ठेवले. तर आता हा पीस उचलते, म्हणजे साईड पीसचा एक भाग आहे, तर तो उचलते. म्हणजे सुई खालीच आहे, फक्त दाब उचललाय. आता दाब खाली करायचा आहे. हे बघा, आणि आता हे बघा, ह्या पीसला हा पीस इथपर्यंत जोडून घ्यायचा. तर हे पहा, इथून मी इथे आल्यावर पुन्हा इथून डबल शिलाई करून घेतले इथपर्यंत. हे बघा, हा सेंटर आहे, म्हणजे इथून सुरुवात केली होती. हे बघा, इथून सुरुवात केली होती इथपर्यंत. इथून पुन्हा आले डबल घेऊन. आता इथे थांबले मी. हे बघा, आता सुई खालीच ठेवायची आहे, म्हणजे कॉर्नर आला की सुई खालीच ठेवायची. फक्त दाब उचलला मी. तर आता हा पीस आता फिरवून घेते. हा बघा, म्हणजे दुसऱ्या साईडचा सुद्धा पार्ट जोडून होईल. तर सुई खालीच ठेवायची आहे. सुई उचलली तर सेंटर चुकतो, मग म्हणजे कॉर्नर असतो तो इकडे तिकडे जातो, म्हणजे पूर्ण चौकोनमध्ये येईल. तर आता सुई खालीच आहे. तर आता हे बघा, जोडायला सुरुवात करते. अरे बघा, तर आता फिरवून पुन्हा इथपर्यंत डबल शिलाई झालेली आहे. तर आता इथून पुन्हा इथपर्यंत डबल शिलाई करून घ्यायची आहे. तर हे बघा, डबल शिलाई करते मी. तर हे पहा, एक साईड पीस जोडून झाल्यावर हे असं दिसतंय. हे बघा, पाहू शकता. आणि खूप मोठं होतंय हे बघा. तर हा एक पीस, हा बघा, हा एक पीस जोडून झालेला आहे. हा बघा, तर आता या साईडला हे बघा, इथे मार्किंग केलेलं आहे सेंटरचं, म्हणजे 12.5 इंच. हे बघा, हे मार्किंग आहे. तर हे 12.5 इंच सोडायचं आहे. आणि हे बघा, ह्या मार्किंगपासून हे बघा, ह्याचं सेंटर करून घेतलेलं आहे. तर इथे आता आपल्याला दुसरा पीस जोडून घ्यायचा आहे याच पद्धतीने. हे बघा, तर इथे पॉकेट हवं आहे तर पॉकेट लावून घेऊ शकता तुम्ही. तर मी जो आपण चौकोन काढला त्यातलंच उरलेलं हे अस्तर लावलं आहे मी. तर इथे सुद्धा याच पद्धतीने हे बघा, इथे सेंटर आहे, म्हणजे साईड पीसचा. हा बघा, 12.5 बाय 12.5चा हा दुसरा पीस आहे, त्याचा सेंटर आहे. आणि हा इथे सेंटर आहे. हे बघा, तर आता हे सुद्धा त्याच पद्धतीने जोडून घ्यायचं आहे, कारण हे ऑर्गेनायझर खूप मोठं आहे, त्यामुळे मशीनच्या पाटावर दिसत नाही. हे असं स्ट्रेट शिलाई करून घ्यायची आहे. आणि इथे आल्यावर थांबून पुन्हा हा पीस या मार्किंगपर्यंत जोडून घ्यायचा आहे, म्हणजे हा पीस या मार्किंगपर्यंत जोडून घ्यायचा आहे. तर हे पहा, हे बघा, इथे कॉर्नर आलेला आहे. हे बघा, तर आता या साईडला आपल्याला हा पीस जोडायचा आहे. म्हणजे हे बघा, हा बघा, म्हणजे इथून सुरुवात केली होती जोडायला.
इथपर्यंत. इथून पुन्हा डबल शिलाई करून घेतले. तर आता इथे हा कॉर्नर आलेला आहे. तर हे बघा, आता इथे सुद्धा सुई आपल्याला खालीच ठेवायची आहे. हे बघा, दाब फक्त उचललाय मी आणि सुई खालीच आहे. हे बघा, तर आता सुई खालीच ठेवायची आहे. आणि हे बघा, हा पीस आहे तो मी उचलते. हे बघा, आणि इकडे हे बघा, आता इथून शिलाई मारायला सुरुवात करायची आहे स्ट्रेट. तर हे दुसरा साईड पीस आपला जोडून होईल. तर हे पहा, इथपर्यंत आलेला आहे साईड पीस. थोडंसं वाटलं एक्स्ट्रा तर कट करायचं आहे. एक्स्ट्रा झाला तर आता इथूनच पुन्हा डबल शिलाई करून घ्यायची आहे इथपर्यंत. बघा, आता इथून पुन्हा डबल शिलाई करून घ्यायची आहे. तर हे बघा, पाहू शकता केवढं मोठं ऑर्गनायझर झालेलं आहे. तर हा बघा, हा फ्रंट पार्ट आहे. तर अजून उलटच आहे हे बघा, स्पेस पण खूप मोठा आहे म्हणजे जास्तीचा. आणि हे बघा, हे 12.5, आता 12.5 इंचाचं मार्किंग केलं होतं, म्हणजे सोडला होता. तर हे आपलं असं होईल, म्हणजे शिवून झाल्यावर, पूर्ण झाल्यावर हे असं होईल. हे बघा, तर याचा लुक तुम्हाला नंतरच दाखवते. तर इथे आता आपल्याला पायपिंग करून घ्यायची आहे. तर पायपिंगसाठी क्रॉस पट्ट्या काढायच्या आहेत. तर हे पहा, क्रॉस पट्टी काढून घेतलेली आहे. तर 2.5 मीटर होईल इतक्या क्रॉस पट्ट्या काढलेल्या आहेत आणि जोडून घेतल्यात. हे बघा, तर क्रॉस पट्टीसाठी थोडं इतके 2.5 लागणार नाहीये, पण 2.5 मीटर ठेवायची आहे. हे बघा, क्रॉस पट्टी. तर ही क्रॉस पट्टी अटॅच करून घ्यायची आहे. आणि चेन लागेल आपल्याला 46 इंचाची, म्हणजे 46.5 इतकी आपल्याला चेन लागेल. म्हणजे 46 इंच सुद्धा चालेल, पण अर्धा इंच जास्त असावी एक्स्ट्रा. तर तितकी चेन लागणार आहे 46.5 इंचाची. हे बघा, तर आता क्रॉस पट्टी कुठूनही जोडली तरी चालेल, कुठूनही सुरुवात केली तर बॅक साईडनेच सुरुवात करायची आहे. तर आता मी हे बघा, इथून सुरुवात करते. इथून कुठूनही केली तरी चालेल, म्हणजे उलट्या साईडने घ्यायची आहे. तर हे बघा, ही अशी ठेवते मी. तर हे कापड सुद्धा उलट आहे आणि हे सरळ ठेवलंय, म्हणजे ही साईड सरळ आहे आणि ही वरची आहे ती उलटी आहे. आणि अस्तरची जी मी कापड बॅगसाठी वापरले ते उलटी आहे. तर हे बघा, तर हे इथं असं फोल्ड करायचं आहे, किंवा नंतरही केलं तरी चालतं. तर कॉर्नर सोडून जरा पुढे घेते आणि इथून पूर्ण हे बघा, पूर्ण साईडला जोडून घ्यायचे आहे. हे बघा, फ्रंट बॅक सर्व. हे बघा, तर इकडून पूर्ण येईल क्रॉस पट्टी. तर जोडून झाल्यावर दाखवते तुम्हाला. तर हे पहा, इथे फ्रंटपर्यंत आले मी. हे बघा, तर इथूनच ही पायपिंग पूर्ण, म्हणजे क्रॉस पट्टी. हे बघा, हे पाहू शकता, इथपर्यंत अशी जोडून घ्यायची आहे. हे बघा, तर लागले मला तेवढी 2.5 मीटर जी कट केली तेवढी लागते, थोडीशीच उरेल. तर हे बघा, इथपर्यंत यायचं आहे. तर हे बघा, इथून सुरुवात केली होती मी, म्हणजे हे बघा, या पीसपासून सुरुवात केली होती. म्हणजे हे आपण वरती चेन अटॅच करू ना, त्याला सुद्धा पायपिंग होईल. तर हे बघा, आता फ्रंटपासून मी पुन्हा इथपर्यंत जोडून घेते इथे, आणि मग अशी पलटी करायची आहे. तर हे बघा, पूर्ण पट्टी लावून झालेली आहे. तर हे बघा, इथे दाखवते. हे बघा, इथून सुरुवात केली होती. तर ही पट्टी आता इथेच ठेवायची आहे, जितकी पाहिजे तेवढी. एक्स्ट्राची असेल ती कट करायची. ही बघा, तर इथे एक फोल्ड मारला होता मी. बघा, इथे एक फोल्ड मारला होता. तर ही पट्टी आता इथे ठेवते मी आणि शिलाई करते. हे बघा, म्हणजे हे आपलं असं लॉक होऊन जाईल, बाहेर दिसणार नाही. तर हे पहा, चारही साईडने लावून झालेले आहे. तर आता इथून जिथून सुरुवात केली ती पट्टी लावायला, तिथूनच फोल्ड करायला सुरुवात करायची आहे. तर हे बघा, आता इथून मी सुरुवात केली होती, तर इथूनच फोल्ड करायला सुरुवात करते.
तर पूर्ण चारी साईडला फोल्ड करून घ्यायचं आहे। हे बघा, तर आता फोल्ड करताना हे बघा, हे कापड एक फोल्ड मारायचं आहे, म्हणजे एक फोल्ड करायचं आहे आणि पुन्हा एक फोल्ड करायचं आहे आणि असे बघा, म्हणजे असं फोल्ड करून एक पहिला फोल्ड मारायचा आहे आणि हे बघा असं पलटी करायचं आहे। हे बघ पुन्हा दाखवते, म्हणजे ही पट्टी आहे तर एक फोल्ड करायचा पहिले असा आणि नंतर एक फोल्ड असा करायचा, म्हणजे जे आपण शिलाई मार्जिन ठेवलंय ते कापडाच्या आतमध्ये जाईल आणि असे स्ट्रेट शिलाई करायची आहे। तर चारी साईडने याच पद्धतीने जोडायचा आहे। तर हे पहा, जिथून सुरुवात केली होती तिथेच परत आले। हे बघा, तर इथे आता तर पूर्ण झालेली आहे। हे बघा, इथून सुरुवात केली होती तर आता इथेच आले, तर इथे आता पूर्ण पाइपिंग झालेली आहे। तर हे पहा, पूर्ण पाइपिंग झालेली आहे। तर हे बघा, हे असं दिसतंय। तर आता आपण ह्याला चेन लावायचे आहे। तर चेन कोणत्या साईडने लावायची आहे, तर हे बघा, एक तर ह्या कॉर्नर पासून लावायला सुरुवात करायची आहे किंवा या कॉर्नर पासून, म्हणजे हे दोन कॉर्नर आहेत बॅगचे म्हणजे ऑर्गेनायझरचे, तर तिथून सुरुवात करायची आहे। तर हे बघा, हे चौकोन असा आहे। तर हे बघा, जिथून सोपं वाटेल त्या साईडने सुरुवात करायची आहे चेन लावायला। तर आता मी या साईडने करते। तर हा बघा, हा फ्रंट पार्ट आहे। तर हे बघा, तर ह्या कॉर्नर पासून मी सुरुवात करते। तर चेन आता उलटी ठेवायची नाहीये, सरळच ठेवायची आहे। हे बघा, तर चेन मी सरळच घेतले, थोडी इतकी एक्स्ट्रा ठेवून इथून सुरुवात करायची आहे, म्हणजे अर्धा पावणा इंच थोडीशी सोडायची आहे। हे बघा, कारण ही शिलाईत वगैरे जाणार नाहीये, शिलाईत म्हणजे बाहेरच राहणार आहे। तर इथून आता मी सुरुवात करते। हे मार्किंग केले एवढा स्पेस सोडून इथून मी, हे बघा, तर हा एक कॉर्नर घेते, कोणत्याही साईडचा एक घ्यायचा आहे। तर हे बघा, तर हे मार्किंग ठेवलंय इथे। हे बघा, इथे मार्किंग केलंय। तर इथून मी आता ही जोडायला सुरुवात करते। नंतर यातलाच एक पीस काढून वरच्या साईडला लावायचा आहे। तर हे बघा, कोणत्याही साईडने लावली आधी तरी चालेल। तर ही मी आता इथून सुरुवात करते लावायला। बघा, तर हा स्पेस इतका ठेवलाय मी। हे बघा, बरोबर हा कॉर्नर आहे। हे बघा, इथे जॉईंट आहे साईड पीसचा, तिथूनच सुरुवात करते मी जोडायला। तर हे बघा, इथून आता पूर्ण ह्या कॉर्नर पर्यंत जोडून घेणार आहे। तर हे बघा, ह्या कॉर्नर पासून जोडायला सुरुवात केली। ही बघा, आणि चेन सरळच ठेवले, उलटी केली नव्हती, कारण आता आपल्याला हे म्हणजे पलटी करायचं नाहीये, त्याच्यामुळे हे बघा सरळ ठेवून अशी शिलाई मारले। तर पूर्ण ह्या कॉर्नर पर्यंत लावून घेणार आहे चेन। हे बघा, पाहू शकता। हे बघा, तर अशी सरळ स्ट्रेट लावत जायचं आहे। तर हे बघा, हा कॉर्नर आलेला आहे, म्हणजे त्या कॉर्नर पासून सुरुवात केली होती, तर ह्या कॉर्नर पर्यंत आले। हा बघा, इथे जॉईंट दिसत असेल साईड पीसचा। हे बघा, हा साईड पीस जोडला होता। हे बघा, तर त्याचा हा कॉर्नर पाहताय। हे बघा, तर इथे मार्किंग केले, तो कॉर्नर आहे आणि इथे आपली चेन संपते। तर आता इथे सुद्धा मी चेनचं थोडंसं एक्स्ट्रा मार्जिन ठेवणार आहे। हे बघा, तर म्हणून थोडीशी जास्त सांगितली मी तुम्हाला ठेवायला, तर म्हणजे 46.5 इंचाची। तर हे बघा, तर ही एक्स्ट्रा ठेवणार आहे। तर इथे आता मी चेन कट करते, म्हणजे इथपर्यंत आपली शिलाईत येणार आहे आणि इथपर्यंत मी एक्स्ट्रा ठेवले, त्या साईडला सुद्धा इतकीच एक्स्ट्रा ठेवले। तर माझ्याकडे अखंड असते म्हणून मी कट करून नव्हती घेतली, हवं तर तुम्ही मेजर करूनही चेन कट करू शकता। तर आता हिला मी इथेच थांबवणार आहे, ही शिलाई इथपर्यंत आणणार नाही, जिथे मार्किंग आहे तिथपर्यंतच। हे बघा, जिथे मार्किंग आहे कॉर्नरचा तिथेच चेन म्हणजे शिलाई थांबवणार आहे मी जराशी लॉक करून। तर हे पहा, इथपर्यंत मी शिलाई मारलेली आहे। हे बघा, इथपर्यंत शिलाई मारलेली आहे आणि हे बघा, इथे ओपनच ठेवले। हे बघा, इथे मार्किंग होतं तिथपर्यंत शिलाई मारले, हे ओपन म्हणजे ओपन ठेवले। तर हाच एक पीस काढून घ्यायचा आहे। हे बघा,
हा एक पीस काढून घेऊन हा एक काढते आणि हा इथून बघा कोणत्याही साईडने म्हणजे जोडायला सुरुवात केली तर ह्या कॉर्नरपासून किंवा त्या कॉर्नरपासून मगाशी दाखवलं त्याच पद्धतीने ह्या साईडने सुद्धा चेन लावून घ्यायची आहे। हे बघा ह्या तिन्ही साईडने हे बघा एक तर इकडनं सुरुवात केली तरी चालेल किंवा इथून सुरुवात केली तरी चालेल। जशी ही चेन लावली त्याच पद्धतीने ही लावायची आहे। तर एक पीस मी काढून घेते। हे बघा तुम्हाला तर असं दिसेल। हे बघा तर हे बघा तर आता मी इथूनही सुरुवात करू शकते किंवा तिकडनं ज्या साईडने सोपं वाटेल त्या साईडने सुरुवात करायची आहे। तर मला या साईडने सोपं वाटतं। तर आता सुद्धा मी सरळच ठेवते चेन। हे बघा तर आता सुद्धा हे जेवढं मार्जिन ठेवलंय तितकंच मार्जिन सोडून चेन लावायला सुरुवात करायची आहे। हे बघा हे जेवढं ठेवलंय तितकंच हे ठेवायचं आहे। हे बघा आणि इथून आता पुन्हा अशी चेन लावून घ्यायची आहे। तर आता ही तिन्ही साईडने मी लावून घेते आणि मग रनर टाकायचं दाखवते। हे बघा तर अशाच पद्धतीने ठेवायचे आहे। हे बघा एवढीच ठेवले मी आतमध्ये शिल्लक दुसरी सुद्धा आणि इथून आता स्ट्रेट शिलाई करून घेते। तर हे पहा इथे म्हणजे चौकोन आलेला आहे म्हणजे त्रिकोण आहे। तर इथे सुद्धा अशीच फिरवून घ्यायची आहे म्हणजे चेन। हे बघा आता इथपर्यंत येते मी। हे बघा इथे त्रिकोण आहे इथे सुई खालीच ठेवते। हे बघा आणि हे फक्त चेन फिरवायची आहे म्हणजे आपल्याला जशी लावायची आहे त्याच पद्धतीने। हे बघा आणि हे फिरवून घ्यायचं आहे। हे बघा हे फिरवून घेतलं काही करायचं नाही फक्त फिरवायचं आहे। बघा तर आता फिरवून घेतला आणि पुन्हा स्ट्रेट शिलाई करून घ्यायची। ही पहा हे पहिला स्पेस सोडला होता चेनचा तो आहे आणि आता ही बघा ही इथपर्यंत आलेली आहे। तर इथे येऊन मी हे बघा हे एवढं इतकं मार्जिन सोडून इथे अटॅच करणार। हे बघा तर आता ही शिलाई मी अशी हे बघा इथून अशी इथपर्यंत घेणार। तर हे पाहू शकता हे दोन टोकं चैनीचे आहेत। हे बघा इकडून दाखवते। हे बघा तर असे सरळच लावून घेतले चारी साईडने। तर हे बघा ही दोन टोकं बाहेर काढायची आहेत आणि रनर टाकून घ्यायचं आहे। हे बघा तर इथून रनर टाकून झाल्यावर मग लॉक करायचं आहे। तर दोन्ही साईड एक ह्या कॉर्नरवरून रनर टाकायचं आणि एक त्या कॉर्नरवरून रनर टाकायचं म्हणजे दोन्ही साईडने एक एक रनर टाकून घ्यायचं आहे। तर हा पहा रनर लागलेला आहे। हे बघा तर आता हे रनर लागून झाला की हा चैनीचा भाग आहे त्याला आतमध्ये थोडासा प्रेस करायचा आहे म्हणजे थोडीशी शिलाई तिथे नाही मारली तरी चालेल म्हणजे हे आतमध्ये जाईल। तर पाहू शकता हे बघा चेन मी आतमध्ये ढकललेली आहे। तर आता इथे लॉक केलं तरी चालेल म्हणजे आता रनर टाकलेला आहे तर इथे आता लॉक करून घ्यायचं आहे। हे बघा ह्या साईडने दाखवते किंवा तिथे शिलाई जरी नाही ना मारली तरी इथे हे बघा तर इथे आता आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे म्हणजे आपला रनर बाहेर निघणार नाही। तर इथे म्हणून हे थोडंसं जास्त ठेवलेलं आहे तर इथे शिलाई करून घ्यायची आहे। तर आता याच पद्धतीने या साईडचा रनर टाकून घ्यायचा आहे। बघा हे सुद्धा दोन्ही टोकं बाहेर काढून घ्यायचे आहेत आणि इकडे सुद्धा रनर टाकून घ्यायचा आहे। तर हा रनर अटॅच झालेला आहे आणि हा सुद्धा अटॅच झालेला आहे। तर मगाशी टाकलं त्याच पद्धतीने हा बघा हा रनर पुढे ओढून घेते। तर आता हे टोक आहे ते आतमध्ये टाकायचं आहे जे आतल्या साईडने आणि त्याला शिलाई मारून घ्यायची आहे म्हणजे निघणार नाही। हे बघा या पद्धतीने आपण इथे अशी शिलाई मारायची आहे। त्या साईडला सुद्धा तशीच शिलाई मारायची आहे म्हणजे रनर निघणार नाही आणि इथे एक शिलाई मारून घ्यायची आहे। तर या साईडला सुद्धा थोडंसं ओपन आहे इथे तर तिथे सुद्धा शिलाई करून घ्यायची आहे आणि इथे सुद्धा रनर निघू नये म्हणून इथे सुद्धा आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे। तर हे असं ऑर्गनायझर आपलं तयार झालेलं आहे। तर लूक दाखवते तर दोन्ही चेन लागलेले आहेत रनर।
तर हे पहा आपलं ऑर्गेनायझर तयार आहे आणि पाहू शकता त्याचा लुक. मी म्हटलं होतं 2 मोठे ब्लँकेट राहतील, तर हे बघा पाहू शकता. हे ओपन करते मी. तर मोठे 2 ब्लँकेट राहून एक बेडशीट सुद्धा राहिले. खाली पण सुद्धा मोठं ब्लँकेट आहे आणि हे सुद्धा फुल साईजचं 2 ब्लँकेट आहेत मोठे मोठे. आणि बेडशीट सुद्धा अजूनही एखादी बेडशीट राहील. इतकं मोठं ऑर्गेनायझर झालेलं आहे. तर अशाच छान छान व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हे पाहू शकता तुम्ही याचा लुक. तर रनर असे सेंटरला ठेवले की खूप छान लुक येतो. तर पाहू शकता याचा लुक तुम्ही. तर हे पहा खूप मोठं झालेलं आहे ऑर्गेनायझर आणि खूप सोपं आहे. तर आजची व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.